जय भीम नमो बुद्धाय. बाजूला पोस्टर बघितलं ना तुम्ही. 3 ते 4 वर्षाचं प्रेम मोठं की 20 ते 25 वर्षाचं भावानं बापानं केलेलं प्रेम मोठं. विचार कराजोगती गोष्ट आहे. बघा आचल आपल्या भावाला आणि बापाला म्हणते की यांना कडी सजा द्या, कारण माझ्या सक्षमचा यांनी काय घेतला, जीव घेतला. हो बाई बरोबर आहे, तुझा सक्षमचा जीव घेतला तर यांना सजा झाली पाहिजे, होणारच आहे. कायदा देणार आहे बाबासाहेबांचा. आणि बाबासाहेबाला प्रेम करत असाल, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेम करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा. कळलं काय? ह्या मुलीची आचलची काय रिॲलिटी मी तुम्हाला सांगतो. हिचं म्हणणं काय सारं सांगतो मी तुम्हाला. म्हणजे लोकांना चुत्या कसं बनायचं, पब्लिकमध्ये कसं यायचं, चर्चेत कसं यायचं, तर हिच्याजवळून शिका. समजलं काय? म्हणजे जन्म देणाऱ्या मायबापाला बेमान झाली. 3 ते 4 वर्षाचं प्रेम हिच्यासाठी एवढं वाटून राहिलं की सक्षम हिच्यासाठी ऑक्सिजन श्वास वाटून राहिला. आणि ज्या मायबापानं भावानं मैत्रीणसारखं भावासारखं जपलं, ज्या बापानं हाताचा फोड जो असतो जसं फोडासारखं जपलं, ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस पोटात जपलं, आणि आता हिला हा मुलगी म्हणते की मायबापाला माझी शिक्षा द्या. हो, शिक्षा होणारच आहे, कारण तुझ्या मायबापानं धंदाच तो केला, गलतीच ते केली. शिक्षा होणार काऊन नाही? होणारच आहे. त्या म्हटल्यानं होऊन राहिलं काय शिक्षा होईन म्हणून? अरे होणार म्हणजे होणार, कारण तुझ्या बापानं असं तसं काम नाही केलं, चांगलं मोठंच कांड केलं. त्या म्हटल्याने होणार नाही आचल, होणार म्हणजे होणार सजा. आणि मला एक सांगायचं आहे की 2 ते 3 वर्षाचं प्रेम मोठं की 10 ते 12 ते 20 ते 22 वर्षाचं प्रेम मोठं. ज्या मायबापानं पोचलं तिला, आता त्या मायबापाच्याच बोडकाडी तिनं कांड केलं. कळलं काय माय बोलणं? काय कळलं काय? म्हणजे मायबापाला म्हणून राहिली की यांना कडी सजा द्या. हो, होणारच आहे, कांडच तसं केलं तुझ्या मायबापानं. अगोदर हे कांड करायच्या अगोदर आपल्याला समोर अगोदर या लागल. सक्षम हात धुतल्या तांदळाचा पोट्टा नव्हता. सक्षम हात धुतल्या तांदळाचा पोट्टा नव्हता. तो गुन्हेगार होता. त्याच्या अंगावर 10 ते 12 केसेस होते. तो नुकता सुटून आला होता जेलातून. जेल भोग्या होता, पोट्टा टोपोरी होता. आणि आजकालच्या पोरीला आजकालच्या सुंदर मुलगी, कुठल्या मोठ्या घरातल्या मुली असो, कुठल्याही असो, त्यांना टोपोरीच मुलं आवडतात. चांगल्या घरातले मुलं आवडत नसतात. टोपोरी मुलं आवडत असतात, गुन्हेगारी मुलं आवडत असतात. आजकालच्या मुलींना त्यांची चॉईस झाली. आता ते चांगले मुलं आवडत नाही, सभ्यते मुलं आवडत नाही, चांगल्या घराण्याची मुलं आवडत नाही. कळलं काय? आणि मग एखाद्या मुलीला लग्नाला काढलं आणि म्हटलं की माझ्या मुलीनं म्हटलं, मुलीच्या आईवडिलांना म्हटलं की माझ्या मनाला लग्न करायचं आहे, तर मग मुलगीला काय वाटते माहिती आहे काय? बापाच्या प्रती बापाला हे म्हणायचं आहे की त्या मुलाच्या घरी 4 चाकी गाडी असली पाहिजे, मुलगा नोकरीवाला असला पाहिजे, त्या घरी वावर असलं पाहिजे, आणि मायबापाला एकटाच असला पाहिजे, असं म्हणणं असते मुलीचं. आणि तिने तिच्या मनाला लग्न केलं तर 200 रुपये रोजवाला माणूस पण मुलगा पण चालतो तिला. 200 रुपये रोजानं फनपायडा असणारा पोट्टा पण चालतो. बिगारीचे काम करणारा पोट्टा पण चालतो. मग तिला तिच्या मनानं केलं लग्न. तर भाऊ असं झालं आजकालच्या मुलीचं. तशी खिसा ह्या पोट्टीची आहे. कळलं काय? कारण ही पोट्टी कोणाच्या प्रेमात पडली? टोपोरीच्या प्रेमात पडली. आणि ह्या पोट्टीचं खानदान ते ते धुतल्याचं नाही आहे, ते तसंच आहे, धुतल्या तांदळाचं नाही आहे. हे पोट्टीचं खानदान असं आहे, पोट्टा तिचा भाऊही टोपोरी, त्याच्या अंगावरही खून दाखल, गुन्हे बापावरही गुन्हे दाखल आहे, आणि मायवरही गुन्हे दाखल आहे. विचार करायची गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यावर गुन्हे दाखल आहे. आणि आपण वारल करू आलो यायले. हे काय धुतलं तांदळाचे का चांगले लोक आहे काय? आणि चांगल्या लोकांना वारल करू आलो का आपण? नाही. आणि हे काय म्हणते, माझा सक्षमचा जीव गेला तर मी यांना सोडणार नाही. बोलण्याची तथ्य ही किती धुतलेली आहे. हिच्या मायबापानं संस्कार कसे दिल्याचं नेले. जाऊ द्या हो, संस्कार जाऊ द्या चुल्यात, काही सगळं जाऊ द्या चुल्यात. गोष्ट ते दिसून नाही राहिली. मला हे समजून नाही राहिलं की हे आचलला बोलायचं काय, करायचं काय आहे. आता तर व्हायरल झाली आहे पोट्टी.
झाली ना, पुऱ्या महाराष्ट्रातच व्हायरल झाली. पण माय म्हणणं एकच आहे बेटा, तू व्हायरल झाली सगळं झालं, पण आता माय म्हणणं एकच आहे, सजा भेटली नाही का त्याईले? भेटून राहिली ना, भेटणारच सजा भेटणार, संविधान देणार. कारण तुझ्या मायबापानं कांडत कसं केलं, तुझ्या भावानं कांडत कसं केलं. कारण माय म्हणणं एकच आहे, गुन्हा तुया नाही आहे, गुन्हा तुया नाही आहे. पण एक विचार केला काय, तू 2 ते 3 वर्षाचं प्रेम, हे नुकतंच आलेलं प्रेम, आणि तुझ्या भावानं बापानं मायनं प्रेम केलेलं ते 20 ते 22 वर्षाचं प्रेम, तू 3 वर्षाच्या प्रेमाला विसरली. तीन वर्षाच्या प्रेमात विसरली तू. म्हणजे मायबापाचं प्रेम विसरून गेली आणि म्हणत आहे की मायबापाचं प्रेम तुला टाका, माय सक्षमचंच प्रेम चांगलं आहे. अरे आकर्षण आहे, दुसरं काहीच नाही. थांब आता तू बोलून राहिली सक्षम. काही महिन्यानं तुझ्या अंगावरून 2 ते 3 महिने 4 महिने जाऊ दे, तूच राहशील नाही सक्षमच्या घरी, मायबापाच्या घरी चालली यायची आणि म्हणशील बापाले लग्न करून द्या बाबा, मी काही राहत नाही इथं. कळलं काय? मायले म्हणशील, भावाले म्हणशील मग. कारण भाई खरं प्रेम हे पिक्चरात चांगलं दिसते, रियालिटीत नाही. खरं प्रेम फक्त या जीवनात कलियुगात मायबापच करत असते, पोरी नाही. कारण ह्या जमान्यात पोरच खरं प्रेम करत असते, पोरी नाही. आणि तू पॉप्युलरसाठी होण्यासाठी, कारण मुली व्हायरल होण्यासाठी काय पण करतात. तशा बंगालमध्ये घडलं ना, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी. कोणी श्रीकृष्णासंग लग्न केलं, कोणी झाडासंग लग्न करते, कोणी कुत्रं मांजरासंग लग्न करते, कोणी कायच्या संग लग्न करते. तशी तुझी किस्सा आहे, तू व्हायरल होण्यासाठी त्या प्रेतासंग लग्न केलं. हर चर्चेत तूच आहे, हर न्यूजमध्ये तूच आहे, सगळ्या गोष्टी तूच आहे. विचार करत ती गोष्ट आहे, तू एवढी व्हायरल होऊ नाही अजून म्हणून राहिली. भादड तोंडे, काही शरम वाटते की बस तुले का बस. कारण सक्षम हा तुझ्यासाठी मेला, तू सक्षमसाठी काहीच मेलं नाही. मलाही सांग, तू खरं प्रेम केलं असतं, तू खरं प्रेम केलं असतं त्या सक्षम पोट्ट्यावर, तर तू मला सांग, त्या खरं प्रेम केलं असतं तर तू सक्षम संघ मेली कोण नाही, सक्षम संघ मेली का नाही तू सक्षम संघ. कारण तू खरं प्रेम केलंच नाही मावले, बिचारा मेला तो. कोणाच्यानं मेला तो? याच्यानं. त्यावर प्रेम नसतं केलं, बिचारा जिवंत राहिला असता, बिचारा जिवंत राहिला असता. आणि हे मला समजत नाही, तू धुतल्या तांदळाची आहे, तुझे मायबाप धुतल्या तांदळाचे आहे, तर त्या मायबापाची बंदुका कुठून आल्या? बंदुका कुठून आल्या? तुमच्यापाशी बंदुका कुठून आल्या? बंदुका कोणापाशी राहत असते? त्याच्यापाशी लायसन असन, या पोलीसमध्ये असन, कोणी असन, कर्मचारी असन, गव्हर्नमेंट सुरक्षा जवान असन, त्याच्यापाशी राहते ना. अबे टोपोरी लेखाय हो, तुमच्यापाशी बिंदुका होत्या, सारा होत्या, बरोबर नाही काय भाऊ? कमेंट करून सांगजो. फेसबुक बघतो फॉलो करायला विसरायचं नाही, यूट्यूबवर बघतो लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आम्ही कमेंट करून सांगायचं की मी खरं बोलतो की काय. कारण तुमचा कमेंट आणि तुमचा लाईक लय महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. कळलं काय? कारण आपण बघून काय राहिलो हे माहीत नाही तुम्हाला. मलाही सांगा, भारतातल्या या महाराष्ट्रातल्या जनरेशनला काय बोध मिळणार आहे याच्या कहाणीतून, ह्या नांदेडमधल्या प्रेम कहाणीमधून काय बोध मिळणार आहे? सक्षमच्या आणि आचलच्या प्रेमातून काय बोध घेणार आहे जनरेशन आहे आजकालची? काय घेणार? का तुमच्यासारखं बाबा मेल्यावर लग्न करणार काय? तुमच्यासारखं मेल्यावर लग्न करणार काय ते लोक प्रेम करणारे? अरे असं काहीतरी करून दाखवा की महाराष्ट्र सरकारला माझं एकच म्हणणं आहे, या मुलीनं लय तरक्की केली असेल, लय काहीतरी असं तीर मारून दाखवले असेल, तर यांना हिला भारतरत्न देऊन द्या, एखादा पुरस्कार देऊन द्या, तुला जाऊ द्या, हिच्या मागं काही लागू नका. आणि तिच्या मायबापानं हा गुन्हा केला आहे, या मायबापाला तुम्ही सजा द्या. माय म्हणणं एक आहे, सक्षमच्या परिवाराला न्याय द्या. कारण कसं असतं, तो कितीही गुन्हेगार असो, काही पण असो, पण एक जयभीमवाला होता तो, आणि जयभीमवाला होता म्हणून मारलं त्याला, हे चुकीची बाब आहे. आणि त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, हे माझं मत आहे. कारण त्याच्यावर ॲट्रॉसिटी झाली पाहिजे. पण माझं हे मत नाही आहे, कारण कुठलाही मायबाप आपल्या मुलीसाठी चांगला मुलगा बघतो, चांगला जवाई बघतो, कारण चार चौकात त्याची इज्जत बघते. पण हा सक्षम हा मुलगा टोपोरी होता, चालबाज होता. हा मुलगा मुळात त्याच्या अंगावर 10 ते 12 केसेस होते, आणि आचलच्या आईवडिलावर 4-5 म्हणजे 10 ते 12 केसेस होते. म्हणजे दोघंही जण हे टोपोरी घराणं होतं, गुन्हेगारी घराणं होतं. आणि गुन्हेगारी घराण्यातले लोक कसे असतात तुम्हाला माहीत आहे भाऊ, त्याचे आधीच नजरा मेल्या राहते त्याच्या. हातात थरथर कापत नाही काही करायच्या वेळेस. एखादा आपल्याला काही दिसलं ना तर आपले हात थरथर कापते, डोळे असं वाटते अरे बापा काय झालं, मी पाहिलं नाही कधी. एखादा ॲक्सिडेंट पाहिला ना आपण तर आपल्याला रात्रभर झोप लागत नाही भाऊ. लागते काय? तेच तुम्ही
गुन्हेगारातल्या लोकांच्या घरातले लोक असाल, तुम्ही दररोज काहीतरी कांड पाहत असाल तर तुम्हाला काही ना ते नॉर्मल वाटन. पण आमच्यासारखा लोक आले, आम्ही कधी बापजन्मी बघत नाही ह्या गोष्टी, तर आमच्या नजरेसमोर दिसल्या ना तर आपल्याला असं वाटते सालं हे कधी दिसू नये. एखादा ॲक्सिडेंट दिसतो ना आपल्याला, एखादा तोंड फुटलं, हे फुटलं, ते फुटलं, तर आपल्याला कसंतरी वाटते. मग विचार करा. आणि त्या आचलच्या आई भावाला बापाला काहीच वाटलं नाही त्याचा जीव घेऊन. फरशी मारली म्हणजे मुस्कटात त्याच्या, काही वाटलं नाही. काहून काय नाही वाटलं? कारण त्याच्या नजरा मेल्या राहते भाऊ अगोदर रे. नजरा मेल्या राहते, त्या कारणामुळे माहीत कसं होणार, समजणार कसं त्यांना, आहे नाही काय. सक्षमला गोळी मारली म्हणते, सक्षम गोळी मारली तरी हा सक्षम फरशीत अटकला म्हणते, अटकला तिथेच फरशी फेकून मारली त्याच्या डोक्यात. मग विचार करायचं होती गोष्ट आहे नाही काय. म्हणजे सक्षम हा नुकता सुटून आला होता जेलातून आणि याचं लफडं कळलं म्हणते सोशल मीडियावर. यांचं लफडं कळलं म्हणते सक्षमचं आणि आचलचं लफडं कळलं म्हणते सोशल मीडियावर. आचलच्या आईवडिलाले, भावाले. तर यांचं असं म्हणणं आहे की बा 10 वेळा समजावून सांगत असं पोट्टीले का बाई तू अशी वागू नको, अशी करू नको, तशी करू नको भाऊ. पण हे काय असते, ते किशोरावस्थेचं वय असते, ऐकत नसते. कारण वासना जागत असते ना, आकर्षण पैदा होते ना, त्या कारणामुळे चुका होतात. असं सगळ्यांना चुका केल्या, असं नाही कुठलाही धुतल्या तांदळाचा नाही. या जगात सगळ्यांना चुका केलेल्या आहे. कोणीही प्रेम केलं, सगळ्यांनी चुका केल्या. पण प्रश्न हा पडून राहिला की बाबा एक वेळा सांगितलं झाली चूक, पण त्या बिचाऱ्यानं प्रेम नसतं केलं तर बिचारा जिवंत राहिला असता. पण माझं एकच म्हणणं आहे की आपली आई घालाव, आपल्या जातीत घालाव, दुसऱ्याच्या जातीत कायले घालाव. माय म्हणणं एकच आहे, जास्तीचे जीव आले का रे बाबा, जास्तीचे लेकराचे जीव आले काय का. तू तुझ्या मायच्या पोटातून जन्माला आली, तसे तो पण सक्षम आलाच तिच्या मायच्या पोटातून जन्माले आला आला नव्हता काय का, तो वरून पडला होता काय. आता त्याचा घराण्याला कोण पोसणार आहे. नोकरी देतो म्हणते, नोकरी देतो म्हणते, कधी भेटणार नोकरी, काय भेटणार नोकरी, काही नाही. सगळं आश्वासन आहे, सरकार आश्वासन देते, दुसरं काहीच नाही देत दादा. कारण तुम्ही न्यूजवर बघितलं असं, सोशल मीडियावर बघितलं असं, सक्षमच्या आईवडिलाला पैसे मिळाले, नोकरी भेटत आहे. अरे काहीच भेटत नाही. हे सरकार काही कामाचं नाही. हे सरकार फक्त न्यूजवर दाखवते, मोठ्या मोठ्या गोष्टी करते, काही कामाचं नाही. सगळे लोक दिलासा देते, दुसरं काही देत नाही. मदतीचा हात कोणीच देत नाही. त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो, सक्षमच्या आईवडिलाला 1 रुपया कोणी फेकून मारला नाही भाऊ. नोकरी राहिली दूरच, नोकरी राहिली दूरच. फक्त हे सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काही पण करून राहिले आणि चर्चेत येण्यासाठी काही पण करून राहिले. आणि त्याला पैसे मिळालेच नाही. काय सांगू मी तुम्हाला, पैसे मिळालेच नाही. मिळाले असते दादा तर कुठच्या कुठं राहिली असती गोष्ट. हे कळलं काय. हे सगळा फोकलेटपणा आहे, दुसरं काहीच नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते ह्या न्यूजवर आणि तुम्हाला काय वाटते ह्या बघून मला एक सांगा. माझं एकच म्हणणं आहे, 3 वर्षाच्या प्रेमासाठी 20 ते 22 वर्षाचं प्रेम हे विसरली आहे भामटी पोट्टी. बरोबर नाही काय. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीमराय, जय जवान, जय किसान.